तुम्ही खरंच एक यंग जनरेशनला एक चांगल्या प्रकारची प्रेरणा तयार केली. तर याच्या पाठीमागचं काय सिक्रेट आहे बरं? म्हणजे तुम्ही हे जे कसं तयार केलं याच्यामध्ये? जी फर्स्ट टाईमच तुम्ही याच्यामधून कसं प्रेरित केलं? खरं तर वडिलांची इच्छा होती समाजसेवा करावी. हां, हां. समाजसेवेला काहीतरी कुठंतरी आता आपण प्राधान्य द्यायला पाहिजे. आणि वडिलांची इच्छा होती. ती इच्छा कुठंतरी पूर्ण करायची मग हा एक मार्ग राजकीय मार्ग निवडला. येस. म्हणजे आईवडिलांची इच्छा त्यांच्या चेहऱ्यावरचं जे काही हास्य आहे किंवा काय काय पाहून तुम्हाला काय वाटलं त्याबद्दल? वडिलांची कायम म्हणजे जसं आम्ही करायला लागलो तसं वडिलांचं कायम सांगणं असायचं हां. की तुम्ही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांच्या कंटिन्यू समजा त्यांचं स्वामी विवेकानंदांचं विचार ते आत्मसत्कार कंटिन्यू त्यांच्या आत्मसात आणि त्या विचारावर आधारित राहून ते म्हणते की युवा शक्ती हां. जसं स्वामी विवेकानंदांनी युवांना मार्गदर्शन केलं त्यांचंच मार्गदर्शन त्यांचा अभ्यास करून वडील आम्हाला सांगत होतं त्यांच्या मार्गावर चाला. येस. म्हणजे त्यांनी स्वामी दाखवलेलं हां. स्वामी विवेकानंद या नावाला तुम्ही एक प्रेरणा मिळेल. हो. म्हणजे यंगला त्यांनी जो मेसेज दिला तो यंग जनरेशन म्हणून तुम्ही याच्यातून पुढे एक आत्मसात करून हीच प्रेरणा मिळेल. पण तरी पण तुम्ही म्हणजे विवेकानंद कन्स्ट्रक्शनमध्ये असताना तरी तुम्हाला असं का वाटलं की बाबा पॉलिटिक्समध्ये यायला पाहिजे? आता आपण पाहतो विवेकानंद व्यवसाय करताना तुम्ही पाहिलं असेल किंवा बरेचसे आपल्याला भागात पाहिलं की जे गोरगरीब आहे ज्याला 7-8 हजार रुपये भाडं पडायचं असं वैयक्तिक गरज आहे. बरोबर. हे कुठेतरी एक समाजकारणाचाच भाग होता तर त्याच्यातून वडील म्हणजे पूर्ण समाजकार्य करायचं. हां, येस, येस. त्या दृष्टिकोनातून आपण म्हणजे तुम्हाला असं वाटलं की मग कन्स्ट्रक्शन मधून हे तर आहेच बरोबर. तुम्ही म्हणले की आपल्या जेव्हा आपली MIDC एरिया आहे, MIDC एरियामुळे की जे समजा सामान्य लोक आहेत त्यांना पण बरोबर अशा याच्यामुळे तुम्ही त्यांना घराची निर्मिती केली, सुंदर असं स्वप्न त्यांचे साकार केले. मग त्या कार्यामधूनही तुम्हाला असं वाटलं की एक सामाजिक कार्य करावं. काय केलं पाहिजे. पण तरी ह्या विचारापाठीमागं कुणाचे विचार आहेत असं तुम्हाला वाटतं? ते वडील सर्व वडिलांचंच निश्चित. खूप सुंदर होतं आणि तुम्ही निश्चित एक चांगलं प्रेरक आहात आणि तुमच्या विचारामधून ते तुम्ही ह्या विजयामधून पण आम्हाला एक जनरेशनला पण एक चांगली प्रेरणा मिळेल. आम्ही पण निश्चित असं एक चांगलं आणि आम्हाला निश्चित असं वाटतं की तुम्ही स्वामी विवेकानंदांचे जे विचाराला घेऊन पुढे जात आहे म्हणजे तेही सांगतात की यंग आहात तुम्ही या देशाचे एक जागृत नेतृत्व आहात. निश्चित त्याच्यातून हा छान आनंद वाटला आणि तो पुढे तुम्ही तुमची चांगली वाटचाल सामाजिक कार्य निश्चित चांगलं करताय अशी अपेक्षा आहे. आम्ही पण निश्चित खूप सुंदर.